नवरा गरीब असला तरी सुखाने संसार करणारी बायको. गरिबी ही माणसाची कमजोरी नसते तर परिस्थिती असते, पण त्या परिस्थितीतही जो माणूस आनंद शोधतो तो खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. आणि असा आनंद बहुतेक वेळा घरातल्या एका समजदार बाईमुळे निर्माण होतो. ही कथा आहे अशाच एका बाईची, जिचा नवरा गरीब होता, पण तिची प्रेमाने आणि समजूतदारपणाने तिने संसार केला होता. गणेश हा साधा सरळ गावातला तरुण. शिक्षण फारसं नव्हतं. आई शेतमजुरी म्हणून काम करायची. गणेशने 10वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि नंतर छोट्या मोठ्या कामावर हात मारत कुटुंब सांभाळायला सुरुवात केली. रोजचं कमावून रोजचं खाणं हाच त्याचा संसार. त्याचं लग्न ठरलं तेव्हा सगळ्यांनी त्याच्या गरिबीकडे बोट दाखवलं. पोरगी का देतायस असे प्रश्न मुलीच्या वडिलांना विचारले गेले, पण ते ठाम होते. मुलगा गरीब आहे पण वाईट नाही. हाताला काम आहे, मनाला प्रामाणिकपणा आहे. ती मुलगी होती सावित्री फार शिकलेली नव्हती, पण तिच्या विचारात प्रचंड स्पष्टता होती. लग्नाआधीच तिला गणेशची परिस्थिती सांगितली होती. तिने फक्त एवढंच म्हटलं होतं, पोटभर प्रेम असेल तर गरिबीची भीती नाही. लग्न साध्या पद्धतीने झालं. ना वाजंत्री ना मोठं जेवण. 2 खोल्याचं कोलारू घर, मातीची भिंत, पत्र्याचं छप्पर हाच संसार सुरू झाला. पहिल्याच दिवसापासून सावित्रीने घर आपलंच केलं. घरात भांडी कमी होती पण ती स्वच्छ होती. कपडे थोडे होते पण नीट घडीत ठेवलेले. जेवण साधं असायचं पण भाकरी भाजी ठेचा पण प्रेमाने बनवलेलं. गणेश रोज सकाळी लवकर उठून कामाला जायचा. कधी गवंडी काम, कधी मजुरी, कधी शेतात राबणं. काम नसलं तरी घरी रिकाम्या हाताने यायचा. अशा दिवशी त्याच्या चेहऱ्यावर चिंता असायची. एकदा तो निराश होऊन म्हणाला, सावित्री, आज काम मिळालं नाही. आज काय करायचं? ती हसून म्हणाली, आज उपाशी राहू, उद्या पोटभर खाऊ. पण चेहरा असाच ठेवला तर 2 दिवस उपाशीच जाल. तिच्या एका वाक्याने गणेशचं मन हलकं झालं. सावित्री कधीच गणेशला कमी लेखायची नाही. गावातल्या काही बायका म्हणायच्या, अगं तुझा नवरा काही कमवत नाही, तू माहेरी परत जा. ती शांतपणे उत्तर द्यायची, तो कमी कमवतो पण कमी माणूस नाही. ती स्वतःही काम करायची. कुणाच्या शेतात मजुरी, कुणाकडे धुणी भांडी. मिळेल ते काम ती आनंदाने करायची. संध्याकाळी गणेश घरी आला की दोघं मिळून चहा प्यायचे. तोच त्यांचा सुखाचा क्षण असायचा. कधी कधी गणेशच्या मनात न्यूनगंड यायचा. तुझ्या नशिबी असा गरीब नवरा आला, तो म्हणायचा. ती लगेच त्याचा हात धरून म्हणायची, माझ्या नशिबी कष्टाळू नवरा आला. गरिबी नशीब नसतं, आळस नशीब असतं. काळ पुढे सरकत गेला. परिस्थिती फारशी बदलली नाही, पण घरातला आनंद कमी झाला नाही. सावित्रीने थोडे पैसे साठवायला सुरुवात केली. अगदी रोजचे 2-2 रुपये बाजूला ठेवायची. गणेशला कल्पनाही नव्हती. एकदा गणेश आजारी पडला. काम बंद झालं. औषधासाठी पैसे लागले. गणेश खचून गेला. आता काय करायचं? तो म्हणाला. सावित्रीने कपाटातून एक पुडी काढली. त्यात थोडे पैसे होते. हे आपल्या मेहनतीचे पैसे आहेत, ती म्हणाली. आ दिवशी गणेशच्या डोळ्यात पाणी आलं. तू माझ्यापेक्षा जास्त मजबूत आहेस, तो म्हणाला. ह्या घटनेनंतर गणेश अधिक जोमाने काम करू लागला. त्याला एका ठिकाणी कायमचं काम मिळालं. पगार फार नव्हता पण नियमित होता. घराचं स्थिरता आली. सावित्रीने घरात छोटा बदल केला. भिंतीला चुना, दाराला रंग, अंगणात तुळस. घर तेच होतं पण वातावरण बदललं. गावातल्या लोकांचा दृष्टिकोनही बदलू लागला. गरिबी असूनही हसत राहतात, लोक म्हणू लागले. काही वर्षांनी त्यांना मुलगा झाला. सावित्रीने त्याला शिकवायचं ठरवलं. आपण गरीब आहोत, आपण आपला मुलगा नाही, ती म्हणायची. ती स्वतः कमी खायची पण मुलाच्या शिक्षणावर खर्च करायची. गणेश तिच्या पाठीशी ठाम उभा होता. आज गणेश फार श्रीमंत नाही, पण मोठं घर नाही, गाडी नाही, पण संध्याकाळी घरी परतल्यावर त्याला हसणारं घर मिळतं, बायकोचं प्रेम मिळतं, मुलाचं भविष्य दिसतं. तो अनेकदा म्हणतो, मी गरीब आहे पण माझी बायको मला कधी
गरीब वाटू देत नाही. सावित्रीसाठी सुख म्हणजे दागिने नाहीत, मोठं घर नाहीत, सुख म्हणजे नवऱ्याचा आदर, घरात शांतता आणि मनात समाधान. गरिबीने संसार मोडत नाही, तक्रारीने मोडतो. आणि समजदार बायको असेल तर गरीब नवऱ्याचाही संसार सोन्यासारखा उजळतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद.